नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय न्यूज 18 लोकमतच्या खास वृत्तमालिकेतील ब्रेकिंग न्यूजने. पोलीस भरतीबाबत गृह विभागानं काढलेला अध्यादेश रद्द करण्याची नामुष्की आता राज्य सरकारवर ओढावली आहे. पोलीस भरतीबाबतचा अध्यादेश रद्द करण्यात आलाय. मराठा समाजाच्या वाढत्या विरोधामुळे सरकारने हा नवा निर्णय घेतला आहे. गृह विभागाकडून अखेर GR रद्द करण्यात आलाय. गृह विभागाकडून नवा GR काढण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी या संदर्भात घोषणा केली आहे. MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही ACBC आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि आता 2019च्या पोलीस भरतीसाठी ACBC कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरलं जाणार होतं. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. सागर, आधीच आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन मराठा समाज हा राज्य सरकारवरती नाराज आहे आणि जर हा पोलीस भरतीचा निर्णय पुढे रेटला गेला असता तर हे निश्चित सरकारला मागात पडलं असतं. म्हणून हा अध्यादेश मागे घेण्यात येतोय का? विलास, MPSC परीक्षेमध्ये जसं SBC साठी वेगळं करण्यात आलं होतं तशाच स्वरूपाची आता पोलीस भरती केली जात होती आणि त्यामध्ये SBC कॅटेगरी करण्यात आली. यामुळेच मोठ्या प्रमाणात नाराजी पोलीस परीक्षा देणारे हे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये होती. अर्थात त्याचा फटका देखील मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना बसणार होता. नेमके यावरून नाराजी लक्ष घेत सरकारच्या वतीने आता या घेतलेली भूमिकेवरून U-टर्न मारण्याची नामुष्की आलेली आहे. जो 4 जानेवारीला GR काढला गेला होता तो GR रद्द करण्याची भूमिका आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केली आहे. कुठे ना कुठेतरी राज्य सरकारने उचललेल्या पावलांना परत घेतलेल्या भूमिकेला पाठीमागे जाण्याची वेळ नामुष्की राज्य सरकारवर ओलांडण्याचं दिसून येतं. न्यूज 18 लोकमतने या संदर्भात भूमिका मांडली होती. विद्यार्थ्यांची आणि संघटनांची सुद्धा काय भूमिका आहे त्यावर नाराजी आहे हे सांगितलं गेलं होतं. या सगळ्या गोष्टीचा राज्य सरकारने आता दखल घेतलेली आहे आणि घेतलेला निर्णय जो GR आहे रद्द करण्याची भाषा आता स्वतः गृहमंत्री करताना दिसून येत आहे. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. याच विषयी गृहमंत्री अनिल देशमुखांनी काय माहिती दिली आहे पाहूयात. राज्यात पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया चालू होत आहे आणि त्यानिमित्तानं या पोलिसांच्या भरतीमध्ये ज्या ACBCच्या विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यांना दिलासा देण्यासाठी 4 जानेवारी 2021चा निर्णय रद्द करून राज्य शासनाने जो 23 डिसेंबर 2020चा निर्णय घेतला आहे त्याचा लाभ मिळावा म्हणून त्या पद्धतीचं शुद्धीपत्रक राज्य शासन लवकरात लवकर काढणार आहे. आणि यानंतर पोलीस खात्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पोलीस महासंचालक पदाचा हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची प्रभारी नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्य पोलीस मुख्यालयात त्यांनी आज पदभार स्वीकारला. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, काय तपशील? विशाल, 5 मिनिटांपूर्वी हेमंत नगराळे यांनी पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. सुबोध कुमार जयस्वाल यांनी त्यांना तो अधिकार दिलेला आहे. मावळते पोलीस महासंचालक आहे सुबोध कुमार जयस्वाल. जसं आपल्याला माहिती आहे की सुबोध कुमार जयस्वाल यांनी स्वतःहून राज्य सरकारला विनंती केली होती की त्यांना राज्य पोलीस महासंचालक पदावरून मुक्ती द्या, कारण का त्यांची एक नाराजी होती की मुंबई पोलीस दलाबद्दल किंवा ओव्हरऑल राज्यातल्या पोलीस दलाबद्दल जे काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकार घेते त्या कोणत्याही निर्णयाबाबत त्यांना विचारात घेतलं जात नाहीये. पोलीस महासंचालक हे पद इतकं मोठं असून सुद्धा त्याला जर विचारात घेतलं जाणार नसेल तर मग या पदाचा काय उपयोग, अशी नाराजी व्यक्त करून जयस्वाल जी आहेत त्यांनी मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे गृह सचिव आणि गृहमंत्री यांची भेट घेतली होती, पण त्यांची त्या ठिकाणी मनधरणी करण्यामध्ये सरकारला यश आलं नाही किंवा त्यांची मनधरणी जी आहे ती यशस्वी ठरली नाही. दुसरीकडे सुबोध कुमार जयस्वाल यांना केंद्रामध्ये मोठं CISFच्या प्रमुखपदी पदभार दिला होता, मात्र त्यातही ते नाखुश आहेत अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे. पण आता हेमंत नगराळे यांनी पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार जरी स्वीकारला असला तरी त्यांच्याच नावाची चर्चा जी आहे ती आता पुढे सुरू आहे, कारण का सेवा ज्येष्ठतेनुसार हेमंत नगराळे यांचीच वर्णी या पोलीस महासंचालकपदी लागू शकते अशी देखील माहिती गृह सचिवांमार्फत मिळालेली आहे. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अशी असते की पोलीस महासंचालक यांनी पदभार सोडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या खालोखाल जे सेवा ज्येष्ठतेनुसार अधिकारी असतील त्यांना ऑटोमॅटिकली हे पद दिलं जातं आणि त्या ठिकाणी हेमंत नगराळे यांची वर्णी या ठिकाणी लागलेली आहे.
तर UPSC समिती जी आहे 3 जणांची त्या ठिकाणी हेमंत नगराळे यांच्या या संपूर्ण आजच्या गेलेल्या पदभाराची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्या माहिती अंती त्यानंतर हेमंत नगराळे यांचं नाव निश्चित केलं जाईल. पण आता तुर्तास हेमंत नगराळे यांनी जो प्रभारी पदभार आहे पोलीस महासंचालक पदाचा तो स्वीकारलेला आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी पदभार जो आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार सुबोध जयस्वाल यांच्यानंतर अर्थात क्रमवारीत हेमंत नगराळे होते आणि हा प्रभारी पदाचा जो काही प्रभारी भार त्यांनी स्वीकारलेला यापुढे जाऊन तो कायम देखील होऊ शकतो. यानंतर बातमी आहे कॉमेडियन कपिल शर्माच्या संदर्भातली. कपिल शर्मानं आपला जबाब जो आहे तो आज पोलीस मुख्यालयात नोंदवला आहे. DC घोटाळा प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्माने तक्रार नोंदवलेली आहे. TC डिझाईन कंपनी घोटाळा प्रकरणी त्याने हा जबाब नोंदवला. DC डिझाईन कंपनीने आपली फसवणूक केल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलंय. कोट्यवधी रुपयांच्या गाड्या आणि गाड्यांचे पार्ट लोनवर घेऊन त्या गाड्यांची नोंद न करता तसंच काही गाड्यांची फक्त कागदोपत्री नोंद करून DC डिझाईन या कंपनीने अशाच प्रकरणात अनेकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय आणि अनुषंगाने कपिल शर्माने देखील याआधी DC कंपनी विरोधात तक्रार केली होती आणि त्यामुळे कपिल शर्माला मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होतं. दो 2017 में ऑर्डर करी थी और फिर हमें पता चला कि जो भी हैं जिनको हमने ऑर्डर किया था तो उनको पुलिस ने किसी और भी केस में अरेस्ट किया, तो उन्होंने उसकी स्टेटमेंट के लिए मुझे यहाँ पे बुलाया था. तो क्योंकि मैंने भी कंप्लेंट फाइल किया हुआ था, तो बस उसी के रिगार्डिंग ये स्टेटमेंट के लिए आया था. आणि यानंतर अर्थात पोलीस मेगा भरतीबद्दलचा ज्याचा अध्यादेश खरं तर रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवरती ओढवलेली आहे. पोलीस भरतीबाबतचा अध्यादेश रद्द करण्यात आलाय. मराठा समाजाच्या वाढत्या विरोधामुळे सरकारने हा नवा निर्णय घेतला आहे. गृह विभागाकडून अखेर GR रद्द करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते आणि हा नवा GR जो आहे तो आता यानंतरचा पुढला नवीन GR जो आहे तो काढण्यात येईल. गृहमंत्री अनिल देशमुखांनी या संदर्भात घोषणा केली आहे. MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही ACBC आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि आता 2019च्या पोलीस भरतीसाठी ACBC कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरलं जाणार होतं. पण मेगा भरतीचा हा अध्यादेश रद्द करण्यात आला. याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत मराठा क्रांती मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आपल्यासोबत आहेत. रमेश केरे पाटीलजी, एकतर भरतीच्या मुद्द्याला घेऊन वारंवार आपण आपली मागणी जी ती पुढे मांडलेली आहे की यापूर्वी ACBCच्या कोट्यामध्ये ज्यांचं खरं तर सिलेक्शन झालं होतं किंवा जी तरुण मंडळी पास झालेली आहेत त्यांना प्रवेश किंवा त्यांना नियुक्ती देण्यात यावी ही प्रमुख आपली मागणी होती. ती तर राहिली बाजूला, कारण आता ती काही पुढे जाताना दिसत नाही. तेच दुसरीकडे मेगा भरतीच्या संदर्भात देखील ACBCचं जे आरक्षण होतं ते रद्द झाल्याचं समोर येताना आपण बघितलं होतं. काय यापूर्वी आपण ठरवलेलं आहे? म्हणजे भले आता हा अध्यादेश मागे घेण्यात आलेला आहे तरी यापुढची भूमिका काय आपली? जरी आज अध्यादेश मागे घेण्यात आला तर या सरकारने आणि गृहमंत्र्यांनी काही आमच्यावरती काही उपकार केलेले नाही आहे. कारण या ठिकाणी मराठा समाजाच्या संघर्षामधून मोर्चाच्या माध्यमातून हे आरक्षण आम्ही मागितलेलं आहे आणि आज जरी यांनी भरती कॅन्सल केलेली असली तरी येणाऱ्या काळामध्ये जर यांनी भविष्यामध्ये जरी भरती घेतली तर यांना मी आज सांगू इच्छितो की ACBCच्या माध्यमातूनच भरती घेण्यात यावी आणि बाकीच्या समाजाला पण मी सांगू इच्छितो की आपल्याला दुखवण्याचं काम या ठिकाणी आमच्या मराठा समाजाच्या वतीनं अजिबात या ठिकाणी आम्ही करत नाही आहे. त्यामुळं बाकीच्या समाजाला पण मी आज सांगू इच्छितो की आपण पण येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणे या ठिकाणी उभं राहावं. रमेश खरे पाटील, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतोच. या मुद्द्याला घेऊन आणखीन पुढे आपण चर्चा करणार आहोत. पण हा अध्यादेश मागे घेत असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काय म्हटलं पाहूयात. अनिल देशमुखांनी याबद्दलचा अध्यादेश जो आहे तो पाठीमागे घेतलेला आहे आणि बघूयात त्यांनी याविषयी काय म्हटलं. राज्यात पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया चालू होत आहे आणि त्यानिमित्तानं या पोलिसांच्या भरतीमध्ये ज्या ACBCच्या विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यांना दिलासा देण्यासाठी 4 जानेवारी 2021चा निर्णय रद्द करून राज्य शासनाने जो 23 डिसेंबर 2020चा निर्णय घेतला आहे त्याचा लाभ मिळावा म्हणून
त्या पद्धतीचं शुद्धीपत्रक राज्य शासन लवकरात लवकर काढणार आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे देखील आपल्या बरोबर आहेत सोलापूरवरनं. सागर, आता हा निर्णय जो आहे म्हणजे या निर्णयापूर्वी खरं तर रोष व्यक्त करण्यात आला बहुतांशी मराठी संघटनांच्या वतीने असेल किंवा या भरतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांनी नाराजी व्यक्त केली होती, आक्रोश होता त्यांच्या मनात. आता काय भावना आहेत? निश्चितच विशाल, खरं तर आपण पाहिलं आज सकाळपासून न्यूज 18 लोकमतने हा विषय लावून धरला होता आणि त्यानंतर मराठा संघटनांमधून मोठ्या प्रमाणात तीव्र पडसाद जे आहेत ते ह्या पोलीस भरती संदर्भात उठलेले आपल्याला पाहायला मिळाले. आता आपल्यासोबत मराठा समाजातील काही तरुण आहेत, एमपीएससीचे देखील स्टुडंट आहेत. त्यांना नक्की काय वाटतंय, त्यांच्या मनात काय आहे ते देखील जाणून घेऊयात. मला सांगा, पोलीस भरती जी आहे ती आता रद्द करण्याचा किंवा स्थगित करण्याचा आदेश जो आहे तो गृहमंत्र्यांनी काढलेला आहे. काय वाटतं एकंदरीत कशा पद्धतीने हा सगळा प्रवास सुरू आहे? हे तोंडास पानं पुसण्याचं काम आहे. वास्तविक जी महाआघाडी शासन जेव्हापासून सत्तेत आहे तेव्हापासून त्यांनी एससीबीसी कायदा संपवण्याचा त्यांचा राटच आहे. आणि माननीय उद्धव साहेब हे इनोसंट आहेत. त्यांना हे चट्टेपंजे डावपेच समजत नाहीत. जे महाविकास आघाडीमध्ये जे ओबीसी नेते आहेत ते छगन भुजबळ असतील, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराच्या तुट्यावधीचे जे हे आहेत, हे ओबीसी नेते ना उद्धव साहेबांना, सीएम साहेबांना बंदिवान बनवून, जसं आपण म्हणतो पंढरपूरचा विठोबा बडवे आणि उत्पादाच्या मध्ये जायबंद आहे, तसं उद्धव साहेब ओबीसी नेत्यांच्या थापांना किंवा त्यांच्या डावपेचांना हे पडत आहेत आणि ते जाणून बुजून एससीबीसी कायदा संपवत आहेत. त्यांचा हेतून ओबीसी ही कन्सेप्ट जे आहे, जे संविधानमध्ये जे आहे ते ओबीसी कन्सेप्ट म्हणजे काय, जात नाही आहे त्याच्यात. बरोबर, ओबीसी जात नाही आहे, ते पॉवर आहे. पण हे ओबीसी म्हणजे काय, 2-3 जातीचं ते मत आहे असं ते समजत आहेत. पण आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो विषय आहे एससीबीसीचा स्पेसिफिक राज्य शासनाकडून वेगवेगळी भरती चाललेली आहे, यामध्ये कसं पाहता या निर्णयाकडे आपण की आता अर्थात पोलीस भरती रद्द केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगा? आता जसं एसटीचा कॅन्डिडेट जे जात वैधता देत नाही आहेत, त्यांच्या जे अवैध जात प्रमाणपत्र आहे ते त्यांना कंटिन्यू ठेवण्यासाठी जसं शासन अधिसंख्य काढत आहे, अधिसंख्या देऊन नेमत आहे, तसं एससीबीसी कायद्यात सध्या कोर्टामध्ये स्टे अशी ना, पण तुम्ही अधिसंख्य म्हणून त्यांना समावेश करून घेऊ शकत होता. तुम्ही एससीबीसी कायदाच संपवत आहे या माध्यमातून. एससीबीसी कायदा संपवला जातोय असा एक आपला आरोप आहे. आपण पाहतोय की एससीबीसी कायदा संपवला जातोय आरोप होतोय. तुम्ही सांगा, तुम्ही कसं पाहता ह्या सगळ्या प्रक्रियेकडे? एमपीएससीच्या बाबतीत असेल निर्णय किंवा पोलीस भरतीचा निर्णय आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे एमपीएससी भरती असू दे अथवा पोलीस भरती असू दे किंवा आता नुकतेच पार पडलेल्या महावितरणच्या उपकेंद्र सहायकाच्या भरती, सर्व भरत्यामध्ये मराठा समाजाला जास्तीत जास्त संख्येने कसं डावललं जाईल हे ह्या 3D सरकारचं आणि त्यांच्याबरोबर जे बाकीचे आदर पक्ष आहेत हे देखील आतून हेच कारवाया करतात की मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळता कामा नाही. याचं मोठं गौडबंगाल असं आहे की 32% महाराष्ट्रात मराठा समाज आहे. हा समाज लढवय्या समाज आहे. या समाजाने महाराष्ट्र स्वराज्य स्थापन केलं, स्वतंत्र एक ओळख तयार केली. संपूर्ण भारतामध्ये राष्ट्र म्हणून फक्त महाराष्ट्र राज्य हे एकच महाराष्ट्र राष्ट्र आहे. आता त्यांनाच कुठेतरी डावलल्याचा भावना इथे आपली आहे. आपल्यासोबत विशाल एमपीएससीचे स्टुडंट आहेत ज्यांना थेट फटका बसलेला आहे. मला सांगा, कशा पद्धतीचा फटका जो आहे तो एमपीएससी स्टुडंटला बसतोय किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात आता निर्णय झालेला आहे, काय सांगा? ज्यावेळेस सर्वप्रथम सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय झाला, त्यावेळेस म्हणजे त्याच्यापूर्वी कोणत्याही पद्धतीने शासनाकडून आरोग्य क्षेत्रामधल्या असू द्या, पोलीस क्षेत्रामधल्या असू द्या किंवा महावितरणच्या असू द्या, या सर्व भरत्यांवरती, मेगा भरतीवरती कोणतीही प्रक्रिया होत नव्हती. परंतु ज्यावेळेस मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली त्यानंतर अतिशय ताकदीप्रमाणे आणि मोठ्या संख्येने मेगा भरती सुरू करण्याचा प्रयत्न या सरकारकडून झाला. त्याच्यामध्ये त्यासोबतच शैक्षणिक प्रवेशाचा मुद्दा होता. इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे जे शैक्षणिक प्रवेश आहेत त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एससीबीसी मधून अर्ज केला होता त्यांना तसं न करता त्यांना ओपन या कॅटेगरीमध्ये ग्राह्य धरण्यात आला आणि जी परीक्षा त्यांची ॲडमिशनची फी होती ती दुप्पट झाली. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षा ज्या घेण्यात येणार होत्या त्या पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संघटनांनी जाणून बुजून विरोध केला आणि त्यानंतर सध्या म्हणजे पेपर पुढे गेलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा स्थगित आहे. त्यावेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक काढलंय ज्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की ज्या विद्यार्थ्यांनी एससीबीसी या कॅटेगरीतून अर्ज भरलेला आहे त्यांनी तो बदलून ईडब्ल्यूएस करावा जर ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यायचा असेल. आणि त्याच्यामध्ये अजून एक अशा पद्धतीची त्यांनी अट टाकलेली आहे की ज्यांनी ईडब्ल्यूएसचा लाभ आता घेतील
ते परत SEBC आरक्षण जर मिळालं तर ते घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईस्तोवर थांबण्याची यांची इच्छा नाही आहे. आणि जी पावले उचलली जातात ती अशी उचलली जातात की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आहे किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशा पद्धतीची पावलं राज्य शासनाकडून उचलली जातात. असं विचार आपण पाहतो की एकंदरीतच मराठा संघटनांचा, मराठा तरुणांचा जो आरोप आहे की एकंदरीत मराठा आरक्षण रद्द केल्याचा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडी करते, अशीच भावना जी आहे ती मराठा संघटनातील युवक असतील, तरुणांमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. आणि त्यातच SEBC आरक्षणाचा खरं तर आधार होता आणि तोही MPSCच्या या नियुक्त्यांमध्ये म्हणा किंवा या परीक्षांच्या विषयाच्या संदर्भात तो देखील त्यातनं निघून गेला आणि मेगा भरतीत देखील तो दिसत नाही आहे. बोलूयात आपल्याबरोबर आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे. राजेंद्र कोंढरेजी, जेव्हा हक्कासाठी लढाई सुरू आहे, राज्य सरकारला वारंवार आपण याची जाणीव करून देतो की थोडा संयम ठेवा, पुढे देखील भरती प्रक्रिया ही होऊ शकते, पण बांधवांना न्याय मिळायला पाहिजे. असं असताना अध्यादेश निघतो, मग पुन्हा तो पाठीमागे घेण्याची म्हणून नामुष्की राज्य सरकारवरती ओढावते. राज्य सरकारला एक तर त्यांच्यात गोंधळ आहे असं तुम्हाला वाटतंय का, किंवा त्यांना विषयाबद्दलचं गांभीर्यच नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आहेत. एक तर राज्य सरकारला ह्या विषयाचं गांभीर्य का नाही, तर राज्य सरकारच्या कानामध्ये जे अधिकारी चुकीची माहिती देत आहेत हे तुम्हाला एका मिनिटात मी निदर्शनास आणून देतो. आता माननीय गृहमंत्र्यांनी जी आता घोषणा केली ते म्हणजे काय झालेलं आहे की वेडे बनवून लोकांना पेढे खायला घालायचा धंदा आहे तो. औरंगाबाद खंडपीठाने काय सांगितलंय, एज्युकेशनल पर्पज साठी तुम्ही EWS देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर यांनी आता माननीय गृहमंत्र्यांनी जे आदेश काढला परवा 4 तारखेला, त्याच्यामध्ये सांगितलं की खुल्या प्रवर्गातल्या लोकांना तुम्ही समावेश करा, म्हणजे त्याच्यात डायव्हर्शन करा. आणि आज आता काय सांगितलं 15 मिनिटापूर्वी की 23 डिसेंबरला जो आम्ही निर्णय काढला त्याच्यामध्ये EWS चा ऑप्शन लोकांना घेता येईल. कोर्टाने ऑर्डर केलेलीच नाही की मराठा समाजाला EWS नोकरीसाठी देण्यात यावं असं कुठेही कोर्टाने म्हटलेलं नाही. हे राज्य सरकारने घेतलेलं आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की भविष्यामध्ये EWS ची भरती, ओपन मधली भरती आणि SEBCच्या जागा ह्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठा प्रॉब्लेम्स तयार होणार आहे आणि त्याची भीती ह्या मुलांमध्ये तयार झालेली आहे. त्याचं कारण असं आहे महत्वाचं की सुप्रीम कोर्टामध्ये आमचं जे स्टेटस आहे त्या स्टेटसला आजही सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही, ही फक्त प्रक्रियेला स्टे दिलेला आहे. आणि ह्या प्रक्रियेमध्ये डायव्हर्शन जे न्यायालयामध्ये बाहेर राहून राज्य सरकारने केलेले त्या EWSच्या डायव्हर्शनमुळे भविष्य काळामध्ये या केसच्या मेरिटवर परिणाम होणार आहे. म्हणून आम्ही राज्य सरकारला काय सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टात काय सांगितलं सुनावणीच्या वेळेस की आम्ही कोणतीच भरती करणार नाही, कोविड आहे आणि आमच्याकडे पैसे नाहीत. मराठा आरक्षणाला स्टे मिळाल्यानंतर तुम्ही 24 तासात 12,000 जागांची भरती केली. आम्ही विरोध केल्यावर काय सांगितलं, SEBCच्या जागा आम्ही वेगळ्या ठेवतो. आता त्या जागा वेगळ्या न ठेवता ते म्हणले तुम्ही ओपन मध्ये जा. परत विरोध झाला म्हणतात आता EWS मध्ये जा. म्हणजे राज्य सरकारच्या 4 महिन्यामध्ये जर 5 भूमिका होतात, MPSC एका बाजूला म्हणते की मराठा समाजाला आम्ही न्याय देणार राज्य सरकार, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या अटेम्प्ट कमी करता. म्हणजे म्हणायचं काय की कायदा न्यायालय आम्ही मान्य करतो, त्याच्यातले काही तुम्हाला कंपल्शन ही मान्य करतो, परंतु त्या कंपल्शन फक्त मराठा समाजाच्या माथ्यावर मारायच्या आणि दुसऱ्यांना सरळ सरळ वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि इतरांना पूर्ण संधी द्यायची. हा भेदभाव आहे ना, ह्याला खऱ्या अर्थाने आमचा विरोध आहे. राजेंद्र कोंढरेजी, अधिक आपण बोलूयात. फार मुद्देसूद तुम्ही खरं तर कशा पद्धतीने हा घटनाक्रम घडत गेला आणि राज्य सरकारमध्येच या विषयाला घेऊन कसा गोंधळ हे तुम्ही स्पष्ट केलं. अधिक आपण बोलणार आहोत. म्हणजे आपल्याबरोबर सागर देखील आहेत, रमेश खरे पाटील आहेत आणि त्याचबरोबर राजेंद्र कोंढरे देखील आहेत. बोलणार आहोत आपण, पण वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मेगा भरती वार्तात सापडल्याचं आपण बघतोय, पण या भरतीबद्दलचा आदेश जो आहे, मेगा भरतीबद्दलचा आदेश जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि तशी माहिती खुद्द आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. आपल्याबरोबर याच विषयी बोलण्याकरता रमेश खरे पाटील आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे नेते राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत आहेत आणि सागर सुरोसे सोलापूरवरनं. रमेश खरे पाटील यांच्याकडे मी जातोय. ब्रेकपूर्वी आपण बघितलं रमेश खरे पाटील की राजेंद्र कोंढरेंनी अगदी सविस्तर सांगितलं की जेव्हा की न्यायालय काही सूचना देत आहे, काही कायदे आहेत किंवा काही यामध्ये पर्याय देखील असू शकतात, ते असताना देखील कसा गोंधळ यामध्ये आहे काय. म्हणजे आता पुन्हा एकदा नव्याने खरं तर या मोर्चाची ताकद किंवा नेमकं आम्हाला काय म्हणायचंय हे सांगण्याबद्दलची तीव्रता राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे. नक्कीच
पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी ताकद दाखवण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. मी थोडंसं जास्त वेळ होतो आपल्याला सांगायचं तात्पर्य असं, गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघताय या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने एकदम शांततेच्या माध्यमातून मोर्चे काढले. ते मोर्चे जे काढले त्यांनी ते काही EWS साठी काढलेले नाही आहे. मागच्या सरकारने आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण दिलं आहे. ते आरक्षण टिकवण्यासाठी हे सरकार आज या ठिकाणी अशोक चव्हाण साहेब या ठिकाणी आज अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळं वेळोवेळी आम्ही मागणी केली की अशोक चव्हाण साहेबांना या ठिकाणाहून काढून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा बाकीचे जे समितीमध्ये जे सदस्य आहेत या सदस्यांना त्या ठिकाणी तुम्ही घ्यावं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो, अशोक चव्हाण साहेब जेव्हापासून उपसमितीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी अजिबात मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी त्यांनी अजिबात या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेले नाही. दुसरा विषय, आज एकीकडं छगन भुजबळ साहेब असेल, विजय वडेट्टीवार असतील, हे विनाकारण मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम या ठिकाणी करता येते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकीकडे मराठा आणि ओबीसीचा वाद जेव्हा लागल तर मराठा समाजाचं लक्ष या वादाकडे जाईल आणि आरक्षणाकडून लक्ष हटवल, असं याच्या मागची एक राजकीय खेळी याच्या पाठीमागची मला दिसते. त्यामुळे मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की आजही मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी बांधवांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. दुसरा विषय, आज बरेचसे ओबीसी नेते माझे मित्र आहे, ते ओबीसी सगळे नेते मला सांगतात की रे पाटील साहेब, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. जेव्हा तुम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मागताय त्यामुळे बाकीच्या कोणाच्या पोटामध्ये दुखण्याचं या ठिकाणी कारणच नाही आहे. दुसरा विषय, आज ज्या पद्धतीनं गेल्या कित्येक दिवसापासून या सरकारच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या भरत्या या ठिकाणी घेण्यात येत आहेत, त्यामुळंच संभाजीनगर या ठिकाणी या 9 तारखेला आम्ही युवा मराठा एल्गार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या एल्गार परिषदेच्या माध्यमातूनच येणाऱ्या काळामध्ये युवकांमध्ये जागृती करून आता युवकांना आम्ही पुढे करणार आहे. कारण मागची पण क्रांती युवकांनीच घडवली होती आणि ही पण येणाऱ्या काळातली क्रांती पण युवक घडवणार आहेत. आणि या युवकांच्या एल्गार क्रांतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हे युवकांचे मेळावे आम्ही घेणार आहेत. आणि एकच आंदोलन मोठं या ठिकाणी या सरकारच्या विरोधात असं उभं करणार आहे की या सरकारला येणाऱ्या काळात आम्ही सळोको पळू करून नक्कीच येणाऱ्या काळात यांना सोडणार आहोत. राजेंद्र कोंढरेंकडे मी जातोय, पण तत्पूर्वी मला सागरकडे जायचं आहे. सागर, आता थोड्या वेळपूर्वी आपण बघितलं की तुझ्याबरोबर असणाऱ्या MPSCची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी म्हणा किंवा इतरही युवकांनी नाराजी व्यक्त केली की जो यापूर्वी ACBCचा प्रवर्गाचा जो काही मुद्दा म्हणजे जो काही पर्याय त्यांच्यासमोर होता तो देखील आता या क्षणाला नाही आहे. पण आता नेमकी त्यांची अडचण काय झाली यापुढे जाऊन? निश्चितच विषय आपल्यासोबत आहेत MPSCची मुलं. मला सांगा कशा पद्धतीची समस्या आता तुम्हाला निर्माण झाली आहे? कारण ACBCच्या प्रवर्गातून आता काय परिस्थिती निर्माण झाली आहे? बरं, सागरचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. सागर, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोच, पण तोपर्यंत मी जातोय राजेंद्र कोंढरे यांच्याकडे. राजेंद्र कोंढरेजी, मला आपल्याला विचारायचं आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे ठीक आहे हा गोंधळ सगळा होतोय, वारंवार तुम्ही राज्य सरकारच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास हा सगळा गोंधळ तुम्ही आणूनही देत असाल, पण काय पर्याय उपलब्ध होते? म्हणजे आज जी मुलं खरं तर खचलेली आहेत, जी परीक्षेची तयारी करतायत, जी भरतीची वाट बघतायत, काय पर्याय खरं तर त्वरित समोर होते ज्याचा अवलंब राज्य सरकार करू शकलं असतं? की स्टे 9/9 जो स्टे आला त्याच्या अगोदरचे सगळे शैक्षणिक प्रवेश प्रोटेक्ट करणं ते त्यांनी कालांतराने केले. नंबर 1. नंबर 2, जे लोक 12% आरक्षणाला स्टे बसल्यानंतर त्याच्यातले जवळपास 70 ते 80% मुलं ऑटोमॅटिकली ओपन मध्ये कन्वर्ट झाली आणि राहिलेले जे काही 15-20% ठराविक ब्रँचचे ठराविक कॉलेजचे जे विद्यार्थी होते यांच्यासाठी सुपर न्युमररी हे कॅटेगरायझेशन मधलं रिझर्वेशन आहे, तशा जागा तयार करण्याचा आपण राज्य शासनाला प्रस्ताव दिला. राज्य शासनाने आणि केंद्राने आजही 10% जागा EWS राज्यातलं रिझर्वेशन आहे, ह्या रिझर्वेशन हे सरप्लस रिझर्वेशन आहे, त्याला आज 10% सुपर न्युमररी दिलेली आहे. पण राज्य सरकारला एका विशिष्ट ज्येष्ठ विधिज्ञाने चुकीचा सल्ला दिला आणि एका जातीसाठी हे करता येत नाही असा सल्ला दिला. ते आम्हाला मंत्री सांगतायत. त्यांना परत आवाहन करतो की ACBC ही कॅटेगरी आहे, ह्या कॅटेगरीच्या आतमध्ये मराठा समाजाचा समावेश आहे, त्याच्यात भविष्यात अनेक जाती येऊ शकतात, अनेक जाती बाहेर जाऊ शकतात, हे समजून घेतली पाहिजे प्रक्रिया. त्यामुळे ह्याला मराठा रिझर्वेशन न म्हणता हे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचं रिझर्वेशन आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आहे. हा पहिला गोंधळ राज्य शासनाकडे झाला, त्यामुळं सुपर न्युमररी आमच्या तयार झाल्या नाहीत. त्यानंतर 9/9 पूर्वीच्या नियुक्त्या
केंद्रामध्ये जे मुकुल रोहतगी राज्य सरकारची आमची बाजू सुप्रीम कोर्टात मांडतायत, त्यांनी गुजरात, राजस्थान आणि हरियाणाच्या बाबतीमध्ये असे स्टे आले, त्या स्टेच्या अगोदरच्या सगळ्या नियुक्त्या सुप्रीम कोर्टाकडनं प्रोटेक्ट करून दिलेल्या आहेत. मग आता आमच्या राज्यामधल्या ज्या 9 नियुक्त्या का नाही झाल्या? मग जे सरकारच्या हातात आहे त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाची भीती दाखवायची, आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बोगस आदिवासी बाहेर काढा, त्यांना अधिसंख्य पदावर नियुक्ती द्यायची. म्हणजे हे जे आहे ना, हे भेदभाव आहे. कायदा आम्हाला कळतो, घटना कळते, आम्ही त्याची मान्यता आहे. जे राज्य शासनावर एखादी गोष्ट कंपल्शन मान्य आहे, पण ती विशिष्ट मराठा समाजाच्या बाबतीत केली जाते आणि इतरांच्या बाबतीत ढिल्लं सोडलं जातं ना, ह्याच्यावर आम्हाला राग आहे, त्याचा आक्षेप आहे आणि त्याचा असंतोष आहे. तिसरी बाब, एमपीएससीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला आत्ताच काय घाई होती 6 आयटमची तुम्ही लिमिटेशन घालायची? तुम्हाला आज वेळ होता, आज मराठा समाज संकटात आहे, त्याला दिलासा देण्याच्या ऐवजी तुम्ही त्याची संधी कमी केल्या. म्हणजे भविष्यामध्ये 2030 मध्ये मराठा समाजाचं प्रशासनातलं प्राबल्य राहू नये याच्यासाठी पाय कापण्याचा हा धंदा आहे. मग सुप्रीम कोर्टाने, एमपीएससीने, सुप्रीम कोर्टातलं जे काही नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन आहे, केंद्राचे अनेक आदेश आहेत, ह्या सगळ्या आदेशामध्ये अजून एक तुम्हाला एक ऍडिशन सांगतो. परवा माननीय काही मंत्र्यांच्या आग्रहास्तव आपल्या इथे जे काही ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट मिळतं त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी जे आहेत वर्ग 1 पर्यंतचे, यांच्या मुलांना सर्टिफिकेट मिळण्यासाठी काही बंधनं होती. आता काय केलंय की त्यांचं नोकरीतलं आणि शिक्षणातलं उत्पन्न धरायचंच नाही. म्हणजे ओबीसी अंतर्गत सुद्धा ज्या सवलती आहेत, ह्या सवलती सुद्धा गरिबांना मिळणार नाहीयेत, त्याच्यातल्या धनधानक्यांना मिळणार आहे. याच्या बाबतीत एकही ओबीसी नेता बोलत नाही आणि आमच्या मराठा नेत्यांकडे बोट दाखवून सांगतात की यांच्या मुलांना आरक्षण कशाला पाहिजे. त्यांना मिळणार नाही, आमच्या गरिबांना मिळणार आहे. त्यामुळे हा राजकीय आणि सामाजिक अँगलनी मराठा समाजाच्या आरक्षणाकडे गांभीर्याने बघणं हे आपल्याला या ठिकाणी मी राज्याच्या निदर्शनास आणून देतो. बरं, राजेंद्र कोंढरेजी, रमेश खरे पाटील आणि त्याचबरोबर सागर, आपल्याला अधिक बोलायचंय, पण यानंतर वेळ झाली की ब्रेकची, आणि या ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशाच पद्धतीने पुढे नेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत मेगा भरतीचा, म्हणजे पोलीस मेगा भरतीचा निर्णय घेतला काय जातो आणि मग त्यानंतर मराठा समाजाचा एकूणच तरुणांमधला संताप पुढे येतो, त्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसतात. आणि राज्य सरकारला अखेर याबद्दलचा काढलेला आदेश जो आहे तो मागे घ्यावा लागतो. आणि याच विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. आपल्याबरोबर आहेत मराठा क्रांती मोर्चाचे रमेश खरे पाटील, त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे आणि सागर सुरोसे. ब्रेकपूर्वी आपण सागरकडे गेलो होतो, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. मी पुन्हा एकदा जातोय सागरकडे. सागर, काय भावना आहेत एमपीएससीची तयारी करणाऱ्या किंवा भरतीची तयारी करणाऱ्या युवकांच्या? विशाल, आपल्यासोबत हे युवकच आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीचे त्यांच्या भावना आहेत. मला सांगा, आधी एमपीएससी, त्याचबरोबर मेडिकलचं आरक्षण आणि त्यानंतर आता पुन्हा पोलीस भरती, एकंदरीत हा कसा सगळा प्रवास सुरू आहे आणि तुम्हाला कसा फटका बसतो एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या जी अडचण आहे एमपीएससीच्या बाबतीत, ज्या विद्यार्थ्यांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केले होते त्यांना आता आयोगाकडून एका पत्रकाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्हाला तुमच्या प्रवर्गात बदल करायचा असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तो करावा, अन्यथा तुम्ही ओपनसाठी ग्राह्य धरण्यात येईल. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची सुनावणी 25 तारखेनंतर होणार आहे, परंतु प्रवर्गामध्ये बदल करण्याची मर्यादा 15 तारखेपर्यंतची देण्यात आलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आणि त्यासोबत अजून एक कट त्यात घालण्यात आलेली आहे की जर तुम्ही आता ईडब्ल्यूएसचा लाभ घेतला आणि भविष्यात एसईबीसी आरक्षण मिळालं तर तुम्हाला त्या वेगळ्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढे अडचण आहे, ईडब्ल्यूएसचा आता लाभ न घ्यावा तर ओपन कॅटेगरीमध्ये ते गणले जाणार. जर ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यावा आणि उद्या मराठा आरक्षण मिळेलच अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे, त्यावेळेस तुम्हाला एसईबीसी साठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी चुकीच्या पद्धतीचा खेळ आयोग किंवा सरकार असेल यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि गृह विभागाने एसईबीसीचा कोणताही समावेश न करता जो अध्यादेश काढला होता, परंतु तो आज रद्द करण्यात आला, तरी तो काढण्यापूर्वीच जी काळजी घ्यायची होती. वारंवार मराठा समाजातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रति चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात, शासकीय सेवेपासून ते वंचितच राहावे अशा पद्धतीचे निर्णय या गेल्या सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून घेतलेले आहेत. मला सांगा, या सर्व प्रक्रिया आज इतक्या वेगवान होण्याची गरज काय आहे? 25 तारखेनंतर जर आरक्षणाच्या सुनावणीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर काही कालावधीनंतर जर त्याच्यावरती निकाल येणार असेल तर त्यानंतर ज्या काही होणार असतील प्रक्रिया त्या सर्व होऊन जाऊ द्या ना. कारण गेले 1 वर्षभर कोरोनाच्या कारणांमुळे या सर्व परीक्षा ऑलरेडी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता 1 महिन्याने असं काही
कोणत्याही समाजाचं कोणत्याही विद्यार्थ्यांचं त्या तुलनेत जास्त नुकसान होणार नाहीये, परंतु मुद्दामून अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या ज्यातून मराठा विद्यार्थ्यांची मनस्थिती बिघडेल किंवा महाराष्ट्रातलं जे चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, जे एकमेकांमध्ये मिसळणारा आणि एकमेकांना सांभाळून घेणारा सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो आणि ह्या सर्व चर्चाच होता कामा नयेत. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळावं यासाठी आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एकत्रितरित्या प्रयत्न करावे, परंतु ते सोडून ह्या भरत्या त्या भरत्या त्याच्यामधले हे प्रवर्ग ते प्रवर्ग म्हणजे मेन मुद्दा बाजूला ठेवून चर्चा करता आणि समाजाची दिशा करता अशी अपेक्षा आहे. मराठा समाजातले विद्यार्थी संपूर्ण मराठा समाज या गोष्टींकडे अतिशयपूर्वक पाहत आहे. जे जे आज विरोध करते त्या सर्वांना लक्षात येईल इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाच्या पुढे मतदानाचं बटन दाबण्याच्या पूर्वी आज कोण आमच्या सोबत आहेत, कोण विरोधात आहेत, कुणाचा छुपा विरोध आहे, या सर्व गोष्टींचा विचार आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये नक्की करेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. निश्चितच विशाल, आपण पाहतोय भावना तीव्र आहेत. मला सांगा, काय यापुढे पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाची घोषणा द्यावी लागणार आहे का? वाद नाही, कारण आतापर्यंत या सरकारने मराठा समाजाला फक्त स्लो पॉइझनिंग देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. कारण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस 9 सप्टेंबरला स्थगिती मिळाली त्यानंतर यांनी ताबडतोब भरतीला चालू केली आणि याच्या अगोदर काही ओबीसी नेते काय आरोप करत होते की मराठा आरक्षणामुळे भरती रखडलेली आहे, परंतु वास्तविक पाहता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात लेखी दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही, तसेच कोविडची परिस्थिती असल्यामुळे आम्ही सध्या कोणतीही भरती करणार नाही. परंतु काही ओबीसी नेते जाणून बुजून मराठा समाजाची बदनामी करत आहे. जर आता 25 तारखेपर्यंत सुनावणी डे टू डे सुनावणी होणार असेल तर इतकी घाई हे का करतात? यांना जाणून बुजून मराठा समाजाला डावलाचं आहे हे यातून सिद्ध होते. आणि आता मराठा समाज खूप सहन करत आलाय, वर्षानुवर्ष जवळजवळ 42-50 वर्ष झाले आम्ही हे सहन करतोय, परंतु आता यापुढे असं सहन केलं जाणार नाही. एक मराठा लाख मराठा ही घोषणा पुन्हा चालू होऊन प्रत्येक मराठा समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोय विशाल, कशा पद्धतीच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या या मराठा युवकांच्या असतील, एमपीएससी स्टुडंट्स ज्या आहेत मराठा समाजातले, त्यांच्या अतिशय तीव्र भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विशाल, रमेश खरे पाटलांकडे मला जायचं. रमेश खरे पाटील, आपण ह्या सोलापूरमधल्या तरुणांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, अस्वस्थता आहे आणि या अस्वस्थतेचं रूपांतर जे आहे ना ते कुठल्याही वेगळ्या स्वरूपात होता कामा नये. शेवटी पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काय पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत आणि काय करता त्यांना यापुढे जाऊन करता येऊ शकतं याबद्दलची जाणीव आपण औरंगाबादमध्ये आयोजित करणाऱ्या परिषदेत तरुणांना तुम्ही करून देणार आहात का? नक्कीच या ठिकाणी तरुणांमध्ये जागरूकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. गेल्या 4 वर्षापासून मागच्या सरकारच्या माध्यमातून मी आमच्या आरक्षणाच्या बाबतीत थोडाफार खेळ झालेलाच आहे. दुसरा विषय, आता 25 तारखेला सुनावणी असताना त्याच्या अगोदरच EWSचं हे खुळं समोर करून याचा अर्थ यांना माहिती आहे 25 तारखेनंतर मराठा आरक्षण या ठिकाणी टिकणार नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी अगोदर हा खेळ खेळलेला आहे. त्यामुळं आम्ही येणाऱ्या 9 तारखेला जे युवा मराठा एल्गार परिषद या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे त्या एल्गार परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते घेणार आहोत आम्ही. विशेषतः मराठवाड्यामधल्या आता जवळपास बऱ्याचशा बांधवांचे मला फोन येत आहेत का भैया तुमच्या इकडे झाल्यानंतर आम्हाला जालन्याला घ्यायची, बीडला घ्यायची, नांदेडला घ्यायची, सोलापूरला घ्यायची, अशा प्रत्येक जिल्ह्यातून फोन येत आहेत. मला एक प्रश्न असा आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब आणि शरद पवार साहेबांना विचारायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेब आपण झालेला आहात, जर उपसमितीच्या माध्यमातून जर मराठा समाजाला या ठिकाणी न्याय नसेल मिळत तर आपण याच्यामध्ये लक्ष घालणार आहात का नाही? कारण तुम्हाला पुन्हा मराठा समाजाच्या रोषाला समोर जायचं आहे का? त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर मुख्यमंत्री साहेबांना आणि पवार साहेबांना, विशेषतः पवार साहेब आज मराठा आरक्षणावर या ठिकाणी बोलताना दिसत नाहीये, बाकीच्या समाजाच्या बाबतीत पवार साहेब या ठिकाणी खुलेआम बोलतात. या महाराष्ट्रामध्ये 169 मराठा समाजाचे आमदार आहे, एकही आमदार बोलायला तयार नाही आहे. बाकीचे आमदार सगळे आपल्या आपल्या समाजाची बाजू या ठिकाणी मांडत आहेत आणि मराठा समाजाचा एकही आमदार, एकही मंत्री या ठिकाणी बाजू मांडताना या ठिकाणी दिसत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमच्या पण आमदारांचा आणि मंत्र्यांचा येणाऱ्या काळामध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला समाचार येणाऱ्या काळामध्ये घ्यावा लागणार आहे. बरं, आपल्याला आणखीन बोलायचं आहे. खरं तर मला राजेंद्र कोंढरे यांच्याशी बोलायचं होतं कारण त्यांना या सगळ्या चर्चेमध्ये काही मुद्दे ॲड करायचे होते, पण वेळ झाले की ब्रेकची आणि ब्रेकनंतर थेट मी जाणार आहे राजेंद्र कोंढरे यांच्याकडे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर आपण जाणून घेतोय
मेगा भरतीचा जो निर्णय घेण्यात आलेला होता, पोलीस मेगा भरतीचा निर्णय, तो आदेश आता मागे घेण्यात आलेला आहे. पुन्हा नव्याने जो आहे तो आदेश लवकरच काढला जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. राजेंद्र कोंडरे यांच्याकडे मी जातोय. राजेंद्र कोंडरेजी, वेळोवेळी या चर्चेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती जे मुद्दे तुम्ही मांडले यावरनं ते एक दिसतंय की मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन ओघाने EWS असेल किंवा ACBC हा मुद्दा असेल, याला घेऊन ताळमेळ सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा दिसून येत नाहीये. आता यापुढे म्हणजे याचा परिणाम जो आहे तो अर्थात मराठा युवकांमध्ये दिसून येतोय. त्यांच्या मनात संताप आहे आणि शिवाय अस्वस्थता देखील आहे. काय यामध्ये अजून पुढे करायला हवं असं तुम्हाला वाटतं? दोन मी गोष्ट MPSCच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो. मला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाहीये, पण आपल्या माध्यमातून राज्यामध्ये सांगतो 76 लाख अर्ज आतापर्यंत 2015-16 ते 19-20 पर्यंत 76 लाख अर्ज विद्यार्थ्यांनी केले. त्यापैकी 27,664 विद्यार्थ्यांची आतापर्यंत MPSCच्या माध्यमातून निवड झाली. मी या समोर मुद्दाम तक्ता हा समोर आपल्या महाराष्ट्राच्या पुढे मांडतोय की आता MPSCला जे अर्ज करणारे विद्यार्थी आणि यश प्राप्त करणाऱ्यामध्ये फक्त 99.884 एवढं अपयशाचं रूपांतर आहे आणि फक्त 0.1%च्याही 0.1%ची मुलं ही सिलेक्ट होतात. त्यामुळे MPSCच्या विद्यार्थ्यांनी MPSC करत असताना देखील इतर पर्यायांचा विचार करणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही महाराष्ट्रामध्ये सारथी नावाची संस्थेची निर्मिती केली. त्यानंतर OBC साठी महाज्योती झाली, खुल्या प्रवर्गासाठी अमृत झाली. कारण जे मृगजळ म्हणून MPSC कडे येत होतं त्याचं डायव्हर्शन वेळेत जर झालं नाही तर ह्या मुलांची 32-33 वय गेल्यानंतर यांच्यामध्ये मोठं फ्रस्ट्रेशन होईल. ह्या विषयावर कोणत्याही राजकीय व्यवस्थेचं अजिबात लक्ष नाहीये. त्यामुळे आपल्या माध्यमातून हा प्रश्न जसा ऐरणीवर आलाय मराठा आरक्षणाचा, तसा एकूणच समाजामध्ये बेरोजगारीचा जो स्फोट होतोय, ह्या स्फोटाचं रूपांतर उद्या कुठेतरी होण्याच्या ऐवजी राज्य सरकारने गांभीर्याने याच्याविषयीचे जे काही उपचार योजना आहेत त्या करायला पाहिजेत. हा एक नंबर पार्ट. आणि दुसरा, मराठा आरक्षणाची सुनावणी 25 तारखेला आहे. पहिल्या 2-4 दिवसामध्ये स्टे व्हेकट होईल का नाही याचा अंदाज आल्यानंतर ह्या सगळ्या कार्यवाहीत या राज्य शासनाने हे नंतर करणं अभिप्रेत आहे. परंतु हे आरक्षण आउट ऑफ कोर्ट सुद्धा आता मराठा समाजाला राज्य सरकार देऊ शकतं. अशा प्रकारचा एक प्रस्ताव OBC संघटनातले जे काही छोटे समाज आहेत की ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही त्यांनी सरकारकडे मांडलेलं आहे. त्याच्याविषयी जर सरकारने गांभीर्याने विचार केला तर सगळ्या राज्यातला सामाजिक सलोखा टिकण्याच्या दृष्टिकोनातनं 2 पावलं पुढे जाता येईल. मराठा समाज 1 पाऊल मागे येईल, इतर समाजाने 2 पावलं पुढे यावे आणि समेट घडवून चांगलं जे काय निर्माण होईल ते राज्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. एवढंच ह्या चर्चेच्या माध्यमातून मी राज्य सरकारला सांगेन आणि तरुणांना आवाहन करेल की MPSC करत असताना ती निश्चित संधी दवडली नाही पाहिजे, त्याच्यात आपण लढलं पाहिजे. परंतु जर अर्जच जर 2,60,000 आलेत, जागा 200 आहेत, त्याच्यामध्ये 23 जागा मराठा समाजाला मिळणार होत्या त्या ओपन मध्ये कन्वर्ट झाल्या. 20 जागा आहेत. आता 500 जागा आम्हाला जे 750 जागा पोलीस भरतीमध्ये मिळणार होत्या त्याच्याऐवजी आम्ही आता 500 जागामध्ये ऑल ओपन कॅटेगरी मधले जे विदाऊट रिझर्व्ह आहे त्याच्याबरोबर आम्ही काउंट झालेलो आहे. त्यामुळे फार आम्हाला MPSCच्या आता किंवा ह्याच्यातनं हाताला मराठा समाजाला मिळेल अशी परिस्थिती नाही. जोपर्यंत ACBC आरक्षण प्रोटेक्ट होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. कारण 1970 पासूनचा बॅकलॉग आहे, हा बॅकलॉग भरायला पुढची 30 वर्ष लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पातळीवर आम्हाला जे अडथळे तयार होत आहेत, कृपा करून विरोधकांना आमचं आव्हान आहे की प्रस्थापित मराठा नेत्यांच्या चेहऱ्याकडे बघून विस्थापित मराठ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका, एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो. रमेश खरे पाटील देखील आहेत. रमेश खरे पाटील, मी जसं म्हणालो की या अस्वस्थतेचं रूपांतर हे कशातही होऊ शकतं. विद्यार्थी काही वेळेला खचून जातो आणि काही वेळेला तो काहीतरी टोकाचं पाऊल देखील उचलतो. पण विद्यार्थ्यांकरता तुम्ही एक परिषद औरंगाबादमध्ये घेता आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी या परिषदेचं आवाहन तुम्ही करणार आहात, आयोजन तुम्ही करणार आहात. काय आत्ता या क्षणाला या सगळ्या मुलांना तुम्ही अपील कराल? कारण ती गोंधळलेली आहेत. म्हणजे एकीकडे मेगा भरतीचा निर्णय घेतला जातो म्हणून त्यांच्यामध्ये संताप निर्माण होतो, पण चला आता दिलासादायक बाब आहे की तो निर्णय जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे. संभाजीनगर या ठिकाणी या 9 तारखेला जे मराठा युवा एल्गार परिषदेचं जे आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, हे युवकांच्या सांगण्यावरूनच या ठिकाणी याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला दुसरा विषय सांगतो, मराठवाड्यामध्ये इतकं हालाकीचं जीवन जगत असताना 2-2, 3-3 एकर जमीन या मराठा बांधवांना या ठिकाणी आहे आणि त्यांचे विद्यार्थी आज संभाजीनगर या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अहो रात्रभर जागून
ते अभ्यास करताय, एक 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 टायमाचं जेवण करून एक दुसरीकडे हॉटेलवर कोणी कामाला जात आहे, कोणी वॉचमॅनकी करतंय, कोणी सिक्युरिटीमध्ये काम करतंय. असं हालाकीचं जीवन हे करत असताना शिक्षणासारखा मार्ग यांनी या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ते करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे इतकी बेकार परिस्थिती या ठिकाणी मराठवाड्यातल्या युवकांवरती या ठिकाणी आलेली आहे. त्याचमुळे या मराठा युवा एल्गार परिषदेचं आयोजन आम्ही या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून युवकांनी सांगितलं म्हणून या ठिकाणी आम्ही ते केलेलं आहे. दुसरा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये या सरकारनं जर आमच्या मागण्यासंदर्भात लवकरात लवकर जर निर्णय नाही घेतला तर नक्कीच पुन्हा याच संभाजीनगरमधून पुन्हा क्रांतीची ज्योत या 9 तारखेला जो रोपटा आम्ही लावणार आहोत पुन्हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, या रोपट्याचा एल्गार पुन्हा मोठ्या झाडाच्या वृक्षामध्ये नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या सरकारला सळो की पळू केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाता जाता एवढं सांगू इच्छितो. आपल्या दोघांचे धन्यवाद. सागर देखील आपला प्रतिनिधी आपल्यासोबत होता. सागर, तुझेही धन्यवाद. आणि या माध्यमातून आपण खरं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकला. असं म्हणूयात की आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनाक्रमावरती एक आपली उजळणी देखील झाली. पण एक तर निश्चित दिसून येत आहे की आत्ता या क्षणापर्यंत राज्य सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन त्याचबरोबर बाजूला त्याविषयीचा भरतीचा निर्णय घेत असताना मोठा गोंधळ जो आहे तो दिसून येतोय. आणि त्याच्यामुळे याबद्दलची अस्वस्थता आता मराठा बांधवांमध्ये वाढत चाललेली आहे. म्हणून भविष्यात खरं तर पुन्हा एकदा चर्चेने किंवा जे निर्णय, जे पर्याय समोर आहेत, जे कायद्याच्या चौकटीत बसतात किंवा जे जसं राजेंद्र कुंडेंनी सांगितलं की कोर्टाच्या बाहेर जाऊन देखील किंवा कोर्टाच्या बाहेर असून सुद्धा राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकतं, त्या पर्यायांचा विचार होऊ शकतो का आणि ते निर्णय घेतले जाऊ शकतात का याचा विचार खरं तर राज्य सरकारने करायला हवा. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.